मी सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोकजी कामत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुनीलजी चिंचोलकर. आजचे प्रमुख वक्ते श्री मुकुंद दातार. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे ही त्यांना विनंती. ग ना केळकर उर्फ आपले लाडके दादा. उच्च विद्याविभूषित असलेल्या दादांनी कर्नाटक विश्वविद्यालयामधून विज्ञानाची पदवी घेऊन देशातील श्रेष्ठ अशा टाटा इन्स्टिट्यूट व भाभा अणुशक्ती केंद्रात राजपत्रित अधिकारी म्हणून मोठी जबाबदारी सांभाळली. पुढे भारत इलेक्ट्रॉनिक्स पुणे येथून EGM म्हणून ते निवृत्त झाले. त्यांना शास्त्रीय निबंध व संशोधनाबद्दल अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. हे सर्व करताना आपल्या सुस्वभावाने वैयक्तिक आयुष्यातही खूप मोठा मित्रपरिवार जमवलेल्या दादांना परमपूज्य गोळवणी महाराजांचा अनुग्रह लाभला. निवृत्तीनंतरचं त्यांचं जीवन परमपूज्य जनार्दन स्वामी खेर यांच्या परिसस्पर्शानं उजळून गेलं. या संपूर्ण प्रवासात त्यांना आलेले विस्मयकारक अनुभव, भेटलेली माणसं, आयुष्यातील सुखदुःख, जगप्रवासात आलेले कितीतरी अनुभव, या सर्वांचा लेखाजोखा म्हणजेच त्यांचं हे पुस्तक आयुष्याची गोळाबेरीज. दादांची यापूर्वीची पुस्तकं, लिखाण, भाषांतरं हे साहित्य वाचलं असता त्यांच्यामध्ये एका शास्त्रज्ञाबरोबरच एक कलाकारही लपलेला आहे. या लिखाणामधूनच त्यांच्याकडे असलेल्या विद्येबरोबरचं उत्तम लेखन कलेचाही प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. खरं तर विद्या वेगळी आणि कला वेगळी. विद्या बाहेरून आपल्यात शिरते तर कला आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरेसं असतं, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवीत. विद्या जगाचं कोडं सोडवायचा प्रयत्न करते तर कला जगाचं कोडं घडवत असते. विद्या कुणालाही देता येते सुपारीसारखी, पण कला मात्र उचलावी लागते तपकिरीसारखी. संगीताच्या क्षेत्रातली उपमा द्यायची तर विद्या ही तालासारखी असते, ती शिकता येते, शिकवता येते, पण कला ही लईसारखी असते, ती मुळातच अंगात असावी लागते. आणि म्हणूनच विद्या आणि कला या दोन्हींचा जिथे संगम होतो तिथे आयुष्याची गोळाबेरीज या पुस्तकासारखी एक उत्तम कलाकृती जन्म घेते. यानंतर या पुस्तकाचे लेखक
ग ना केळकर उर्फ दादांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष्य जाड्यापहा. व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर अशोक कामत, सुनीलजी चिंचोळकर, सखाराम आठवले, ईबुकचे प्रतिनिधी डॉक्टर मुकुंदराव दातार आणि इतर मान्यवर, आमंत्रित पाहुणे, आणखी माझ्या प्रिय गुरुबंधू भगिनींनो, खरं तर ह्या समारंभाची मला अजिबात कल्पना नव्हती आणि मला आत्ता फिलिंग जे होते ते मी आपल्यापुढं स्पष्टपणे सांगतो की एखाद्या हिवाळ्याच्या दिवसात गार पाण्याच्या आंघोळीचा पहिला तांब्या जसा घ्यावा तशी माझी आत्ता स्थिती आहे. तरीसुद्धा जी काही जबाबदारी दिलेली आहे, म्हणजे ह्या पुस्तकाची प्रेरणा काय आहे, या पुस्तकाविषयी पार्श्वभूमी काय आहे, हे थोडक्यात मी सांगेन. एका शब्दात सांगायचं तर स्वांत सुखाय एवढंच सांगता येईल. पण माझे आजोबा माझ्या वयाचे असताना त्यांना त्यांच्या आठवणी लिहायच्या होत्या आणि ते मी लिहित होतो. मी त्यावेळेला मॅट्रिकला होतो आणि त्यांच्या सगळ्या आठवणी लिहित होतो. पण काय झालं की काही काळ गेल्यानंतर त्या आठवणी पुरे व्हायच्या आत ते वारले. एन्जॉयना होता ते वारले. तर मी त्यांच्या वयाचं झाल्यानं मला प्रेरणा झाली की आपण आठवणी लिहाव्या. तर आपली बुद्धी जोपर्यंत चालू आहे, आपले हात लेखणी जोपर्यंत चालू आहे त्यापर्यंत लिहावं आणि जे काही आपले अनुभव आहेत ते सर्वांशी शेअर करावे अशी मला प्रेरणा झाली. हे एक दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे लहानपणी म्हणजे घरात श्रीमंती होती, एकत्र कुटुंब होतं, तरीसुद्धा अनेक मृत्यू लागोपाठ आमच्या घराण्यात झाल्यामुळं आणि माझी आई माझ्या लहान वयातच म्हणजे 10-12 वर्षाची असतानाच गेल्यामुळं एक हृदयावर तो चरा आहे आणि त्या सगळ्या वेदना घेऊन मी मोठा झालो आणि ते अनुभवचं प्रतिबिंब ह्या पुस्तकात थोड्याफार प्रमाणात आहे. आणि मग पुढे वेळ थोडा आणि हे जास्त मला काय सांगता येत नाही, पण शिक्षण, नोकरी आणि बाकीच्या काळामध्ये एक प्रकारचा द्वंद्वयुद्ध चाललं होतं. प्रारब्ध आणि दैववाद श्रेष्ठ का प्रयत्नवाद श्रेष्ठ, हे माझ्यामध्येच द्वंद्वयुद्ध चाललं होतं. कारण मी अनेक प्रयत्न करून पूर्ण अपयशी झालो, अयशस्वी झालो. नोकरी मिळाली, माझं काही शिक्षण जास्त नाही आहे, जे काही शिक्षण झालं त्याच्यावर नोकरी मिळाली, चांगली नोकरी मिळाली. पण माझी महत्त्वाकांक्षा इतकी होती की परदेशात जायचं होतं. 3 वेळा प्रयत्न करूनही अमेरिका, कॅनडा, जर्मनी, अगदी हातातोंडाशी आलेला घास माझा 3 वेळा गेला. त्यामुळं त्याच्यात अपयश आलं. पुढे मला स्पोर्ट्समध्ये, तुम्हाला विश्वास बसणार नाही आत्ता माझ्याकडे पाहून, पण स्पोर्ट्समध्ये मग करिअर करावं असं माझ्या मनात आल्यामुळे खूप प्रयत्न केला मी. आणि मी चेसचं चॅम्पियन होतो, इतरही याच्यामध्ये होतो. तर ते काही जमलं नाही. म्हणजे टुर्नामेंटमध्ये 2 राऊंडच्या पुढे काही मी जाऊ शकलो नाही, त्यामुळे ते अपयश झालं. तिसरं म्हणजे मला IASला बसायचं होतं. खूप तयारी केली. IAS नव्हे, IAS, अलाइड सर्व्हिसेसमध्ये थोडेसे विषय कमी असतात म्हणून.
पण त्यातसुद्धा मी आयत्या वेळी आजारी पडलो आणि 3 महिने रजा घ्यावी लागली. थोडंसं पाणी हवं आहे मला. तर मी असं ठरवलं की आपल्या प्रयत्नाला बिलकुल यश मिळणार नाही. परदेशात जायचं कधी आता आपल्याला मनातसुद्धा आणायचं नाही म्हणून कानाला खडा लावून टाकला. पण पुढे 45-46 वर्षानंतर ते परदेशाला जाणं माझ्या मागे लागलं. मी 7-8 वेळा जावं लागलं मला. एकदा तर मी नको म्हणून सांगितलं. आमच्या अश्विनी भिडे देशपांड्यांचे वडील आमचे बॉस होते, तर त्यांच्याबरोबर जायचं होतं. त्यांना मी म्हटलं माझ्या अजिबात मनात नाही आहे. ऑफिसमध्ये सगळे लोक पाय ओढतात, सगळ्यांना जायचं असतं. त्या काळात ऑफिसला परदेशात जायचं म्हणजे मोठी एक अचिव्हमेंट वाटत होती लोकांना. मला नाही आहे मनात. पण त्या नियतीनं असा काय जोर लावला की दिल्लीहूनच ऑर्डर आली की भिडे अँड केळकर मस्ट गो अशी ऑर्डर आली. आणि आम्ही तिकडे JFK एअरपोर्टला जाऊन पोचलो तर 3 फुटाचा बर्फ साचलेला होता. तर असं ते त्यामुळं मी असं ठरवलं की आपण प्रयत्न वगैरे काय खरं म्हणजे माझ्या बाबतीत मी दुसऱ्यांचं काय सांगू शकत नाही. त्यांना प्रयत्नामुळे यश मिळत असेल. माझ्या बाबतीत असं झालं की सडा रांगोळी घातलेल्या जे ठिपके घालतात रांगोळीचे तसे देवाने ठिपके घातले होते. मी जोडत गेलो. ते जे काय समोर आहे ते व्यवस्थित कर्तव्य करायचं असं मी ठरवत गेलो. म्हणजे माझ्यासमोर ती नोकरी होती, मग प्रामाणिकपणे ती नोकरी करायची. असं करता करता माझ्या मनात जे काही विषय गोळत होते की ह्या जीवनाचं काय खरं इथली कर्तव्यता आहे म्हणून गुरुप्राप्तीची एक आस होतीच लहानपणात. त्यावेळी मात्र मला नियतीने इतकी मदत केली की वेळोवेळी मी सहज असं गेलो की म्हणजे एक उदाहरण सांगतो. मी वज्रेश्वरला कॅमेरा घेऊन सहज गेलो होतो. तर नेमकं तिथे मुक्तानंदांची भेट झाली. त्यांना मी विचारलं की मला मुक्तानंदांना भेटायचं आहे. तर ते नारळाच्या झाडाला पाणी घालत होते म्हणून मीच मुक्तानंद आहे या आतमध्ये. अशा भेटी झाल्या. 2-2.5 वर्ष त्यांचा सत्संग लाभला. पण त्यांच्याकडनं काही मला म्हणजे सगळी लायब्ररी माझ्या ताब्यात होती. मला काही ते गुरु मंत्र मी अनुग्रह त्यांच्याकडनं मिळण्याचा योग नव्हता. इथे पुण्याला गुरुणी महाराज आणि माझे आजोबा हे एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे मी कधीही आश्रमात गेलो की अण्णासाहेब गोगट्यांचा नातू आला म्हणजे माझी आयडेंटिटी नव्हतीच. अण्णासाहेब गोगट्यांचा नातू आला म्हणून तिथेही मला खूपच त्याने प्रेम दिलं आणि त्याने अनुग्रह पण दिला. पुढे ठाण्याला आम्ही जिथे राहत होतो तिथे माधवनाथ महाराज म्हणजे चित्रकूटचे माधवनाथ महाराज त्यांचे शिष्य भोसला मिलिटरी स्कूलचे माजी प्राचार्य भैयाजी कायंदे यांची सहज ओळख झाली. ते आमच्या घरीच आले. 10-15 वर्ष त्यांचा सत्संग झाला. पुण्याला आलो. पुण्याला आमची बहीण आजारी पडली म्हणून इथे एक फार मोठे आयुर्वेदिक डॉक्टर होते सरदेशमुख म्हणून, डॉक्टर सरदेशमुख. आणि ते सत्पुरुष पण होते, माळी महाराजांचे शिष्य. त्यांच्याकडे गेलो तर त्याने इतकं म्हणजे प्रेम दिलं की 10-15 वर्ष त्यांची सत्संग झाला. नंतर दत्त महाराज कवीश्वरांशी संबंध आला. असं एक म्हणजे मी काही प्रयत्न न करता, जिथे प्रयत्न करून अपयश मिळत होतं, जिथे प्रयत्न न करता हे सगळे माझ्या भाग्यात होतं. नंतर निवृत्ती मी ज्या क्वार्टर्समध्ये राहतो ऑफिसच्या, आमच्या शेजारीच जनार्दन स्वामी आले. आणि आपली पद्धत असते की आपल्या शेजारी सत्पुरुष आले की सगळ्यांना या, नमस्कार करा, हे करा, त्यांचं दर्शन घ्या म्हणून. मी गेलो तर पहिल्याच दिवशी त्यांनी इतकं प्रेम मला दिलं, इतक्या सगळ्या आठवणी सांगितल्या की पुढे जवळजवळ 25 वर्ष त्यांचा सहवास, त्यांचा सत्संग, त्यांच्याबरोबर देशात आणि परदेशात 4-5 वेळा मी परदेशात त्यांच्याकडे आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका सगळं जाण्याचा योग आला. त्या सगळ्यामुळं जी काही जडणघडण माझ्यामध्ये झालेली आहे, जो काही मी तुमच्यासमोर उभा आहे, मी जे काय आत्ता बोलतो आहे, कधी मी ह्या आध्यात्मिक विषयावर, पारमार्थिक विषयावर प्रवचनं वगैरे करत होतो. मी सायंटिस्ट होतो, मी याच्यात कुठे होतो. पण त्याने मला सारखं, कोणी सांगितलं तुला अभ्यास कर आणि सोप्या विषयावर कोणी बोलतं, अवघड विषयावर बोललं पाहिजे, असं मला प्रोत्साहन देऊन आश्रमात मला अनेक वेळा प्रवचन करायला लावलं. आणि त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. थोड्याफार काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, वेळ नाही आहे.
परमार्थाची गोडी ही मुळापासून असावी लागते, तरच होऊ शकतं. आणि प्रपंच आणि परमार्थाचं कसं सांगड घालायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं. प्रपंच सोडण्याची जरूर नाही आहे. प्रपंचातलं सुख म्हणजे अखंड सुख म्हणजे आनंद, आणि खंडित आनंद म्हणजे सुख, अशी एक व्याख्या मला पाहायला मिळाली. नंतर इंग्रजीमध्ये ध्यानाविषयी एक व्याख्या मिळाली की कॉन्शियस स्लीप इज मेडिटेशन अँड अनकॉन्शियस मेडिटेशन इज स्लीप, अशी उत्तम व्याख्या, छोट्या छोट्या व्याख्या आहेत. हे त्यावेळेला मला शिकायला मिळाल्या. आणि त्याने जे जे काही शिकवलं ते मी प्रयत्न केला आणण्याचा माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्याचं परिणाम असे झाले की म्हणजे काय बदल आयुष्यात घडत जातो. सगळेच काही सिद्ध पुरुष आणि साक्षात्कारी पुरुष होतात काय मला माहिती नाही. मी एक अनंताच्या पथिक आहे, पायिक आहे. आणि त्यामुळं या प्रवासामध्ये जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते मला एक दोन सांगायचे आहेत. की निष्कर्ष जर काढायचा झाला तर जीवनात असे दोन प्रवाह आहेत. एका प्रवाहात ते जे काही श्लोक आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतचं देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जोपर्यंत आहोत तोपर्यंत जीवन आरामात जगावं आणि लोन काढावं. ICICI बँक, येस बँक, नो बँक, स्टेट बँककडनं लोन काढावं आणि आरामात राहावं. आणि समजा ते लोन फेडता आलं नाही तर इंग्लंडमध्ये जाऊन आरामात राहावं, इथं काही होणार नाही. तर हे एक प्रकारचं जीवन. दुसऱ्या प्रकारच्या जीवनामध्ये एकदा गोळवणी महाराजांची सेवा करायला मी डोंबिवलीला गेलो होतो. त्यावेळेला त्यांचं वय 86-87 होतं. मी कितीतरी लहान आहे. आजच माझे गुडघे दुखणं, इकडे तिकडे काय काय होतं आहे, कुरकुर कुरकुर होते. तर ते 2-2, 3-3 जिने चढत होते. आणि एकदा ते खाली उतरताना तर जिन्यात त्यांचा पाय सटकला. मीच होतो त्यांची झाली. मी काय फार सेवा केली नाही त्यांची, मागून घेतलं की मला तर सेवा करायची, एक दिवस तरी द्या. तर त्याच दिवशी बरोबर ते पाय सटकला. आणि मग असं त्यांना मी खांद्याचा हात घालून सपोर्ट दिला. आणि मग ते माझ्याकडे बघून हसले. म्हणलं काय एवढं घाबरतोस असं म्हणाले. म्हटलं नाही घाबरलं नाही, मी तुमच्यावर कधी नव्हे ते सेवा करायला, पडलं बिडलं काहीतरी झालं तर म्हणून मला घाबरलं असं म्हणालं. ते म्हणाले एक श्लोक सांगितला, अनित्याने शरीराने विभवो नैव शाश्वतः नित्यसन्निधो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. गुरुचरित्रात आहे, कोण वाचतील त्याला माहिती आहे. म्हणजे हे नित्य शरीर अनित्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. प्रपंच बदलतो आहे हेही माहिती आहे सगळ्यांना. मृत्यू आपल्या शेजारीच उभा आहे, मग काय केव्हा तरी येणारच असं बोलले ते. मला ते काय त्यावेळेला भयंकरच वाटलं. आपल्या ह्याच्यात असं कसं होईल म्हणून. तर काय मी म्हटलं काय करायचं काय, मग सगळं तुम्ही नेगेटिव्ह सांगतो. ते म्हणाले कर्तव्य धर्मसंग्रह. आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहे, ज्या संस्कारात जन्माला आलो आहे, करीत राहायचं, काही विचार करायचं नाही. हे त्यांनी सांगितलेलं अजून पक्क लक्षात आहे. नंतर या वय होत जातं ना, आपण साधन करतो, अनुसंधान करतो, ते सगळं ठीक आहे. बघता बघता ते सगळी मंडळी तरुण असलेले ज्येष्ठ नागरिक होऊन जातात. त्याच्यात एका विचारवंताने आम्हाला असं सांगितलं की 60, 70, 80, 90 म्हणजे सेप्टुजेनेरियन, ऑक्टोजेनेरियन, नॉन एजेरियन जे म्हणतात, त्याच्यात ते म्हणाले 60 झाले की देव पत्र पाठवतो की तुमचे आता काही वर्ष शिल्लक राहिले या. तरी आपण त्यांचं नशीब बलवत तसं 70 जातात. मग तो पूर्वी एक्सप्रेस डिलिव्हरी होती, ते रेड लेबल लावून एक्सप्रेस डिलिव्हरी पाठवतात. आता तुमची काही महिने शिल्लक राहिले, आवरा, चंबूगावळा आवरा. मग ऑक्टोजेनेरियन होत होतो, नशीब बलवत तर औषधं बिषध झाली आहेत सगळीकडे. दिनानाथ जाऊन 80 व्हावं लागतं. आम्ही त्याच ह्याच्यात आहोत. तर त्यावेळेला तो रजिस्टर्ड लेटर पाठवतो, 8 दिवस आहेत आता या, आवरा सगळं. नंतर तरी तो जिद्दीनं राहतो आणि नॉन एजेरियन म्हणजे 90च्या पुढे जातो. मग मात्र देव टेलिग्राम पाठवून देतो, केव्हाही यमदूत येतील तर तयारीत राहा असं सांगतो. याचा अर्थच असा आहे. असंच पुलं पण एकदा म्हणाले होते की म्हणाले मला सारखं विचारतात की असं काय तुमचे, माझीही चौकशीच करत नाही, तुमचे गुडघे कसे आहेत, तुमची तब्येत कशी आहे हेच चौकशी करतात. मी त्यांना म्हटलं की रोज मला काहीतरी होत असतं आणि रोज मी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जे सांगतात ते मला समजत नाही, मी जे सांगतो ते त्यांना समजत नाही. आणि
समजा सकाळी एखाद दिवशी मी रात्री झोपून उठल्यावर मला काहीच झालं नाही असं जर वाटलं तर मी मनात शंका घेतली पाहिजे आहे, मी जिवंत आहे की नाही म्हणून चिमटा काढून बघायला पाहिजे. अशा एज ग्रुपमध्ये आपण असल्यामुळं आता आपण असा विचार करायला पाहिजे. आणि आणखीन एक माझा अनुभव सांगतो की मी एकदा एका ह्याच्यामध्ये हावनूरसारख्या ठिकाणी शंकराचार्य आणि टेंबेस्वामी यांची साम्यस्थळे याच्यावर थोडंसं बोललो होतो. ते तत्त्वज्ञानाविषयी जास्त बोललो नाही, त्यांच्या लीला प्रसंगाविषयी बोललो. तिथे करवीरचे शंकराचार्य आलेले होते आणि ते मी शेवटी असं म्हणालो समारोप करताना, सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी खरा परंतु, पुढच्या ओळी माहिती नाही आहेत बऱ्याच लोकांना, मी अपराधी खरा परंतु तारी रे गुरुराया, बहुत पापी उद्धरले ऐसे ब्रीद मिरविले, हा एक पापी धरा हाती दास येतो काकुळते. असा मी समारोप केला. तर ते म्हणाले, हे म्हणजे नंतर सांगितलं त्यांनी, ते म्हणाले केळकर हे बरोबर नाही आहे तुमचं. मी म्हटलं काय बुवा आता शंकराचार्य बोलतात. म्हटलं काय चुकलं माझं. ते म्हणाले एकदा गुरुनी तुमचं बोट धरल्यावर, त्यांनी कृपा केल्यावर तुम्ही पापी कसे म्हणता एकाला, असं म्हणाले ते. त्यांचंही बरोबर आहे, त्यांच्याबरोबर कोण वाद घालणार. मी गप्प बसलो. पण मला असं वाटलं की आशा इच्छा आकांक्षा अतृप्त वासना सगळ्या आपल्या मनात असतात आणि त्याच्यामुळेच आपला जन्म झाला आहे. आणि आत्ता गेल्याच सगळ्या म्हणून कोणी छाती ठोकपणे सांगू शकेल का. कुठंतरी बीज वासना असतेच म्हणून आपण म्हणायचं, शरणागत राहायचं आणि त्याची कृपा अपेक्षित करायची. गुरुतत्व हे बघायला पाहिजे. गुरूंचा देह आणि त्यांचं रूप बघण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जी ईश्वरीय शक्ती काम करते त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. संप्रदायाचा अभिनिवेश अजिबात असू नये. कुठल्याही संप्रदायाचे कुठलेही साक्षात्कारी असू शकतात. त्याचं एक शेवटचं उदाहरण सांगून मी वेळेचं अतिक्रमण करतो आहे का मला माहिती नाही, ते माफ करा आणि तेवढं सांगून मी माझं संपवतो. माधवनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये फारच एक सुंदर प्रसंग आहे. चित्रकूटचे माधवनाथ महाराज, पुण्याचे नव्हे, एकेकाच नावाचे बरेच सत्पुरुष आहेत. जनार्दन स्वामीसुद्धा 2-3 आहेत. ते उज्जैनहून इंदोरकडे येत होते. मध्ये त्यांनी सांगितलं की इथे मोरटक्क्याला मला जायचं आहे. त्यांचे सहकारी म्हणाले अहो उशीर होईल आपल्याला जायला. नाही मोरटक्क्याला जायचं. मोरटक्क्याला रामबाई म्हणून एक साध्वी पुरुष होत्या. तर त्या सकाळपासून माझा भाऊ येणार आहे असं म्हणत होत्या. ते आले आणि त्या दोघांची मोरटक्क्याला भेट झाली. त्या भेटीचं वर्णन इतकं सुंदर केलं त्या पुस्तकात त्यांनी. त्या म्हणाले दोन्ही सत्पुरुष भेटले आणि एकमेकांचा हात घेतला आणि त्याचं वर्णन असं केलं आहे, दुधड्या भरून वाहणाऱ्या 2 नद्या अमोरासमोर संगम झाल्यावर जे तुषार उडतात, जो कारंज्यासारखे तुषार उडतात, त्याच्यामध्ये आम्ही सगळे भिजून चिंब झालो आणि आनंद रूपच होतं सगळं ते, आणि आमचं देहभान विसरलं, असं त्यांनी त्याच्यात वर्णन केलं आहे. तर आता हे 2 सत्पुरुष भेटल्यावर असं झालं, मग काय मोठं तत्त्वज्ञानाचं वगैरे काही बोलले नाहीत ते. त्यांना एक थोडंसं दुधाचा पेला दिला, दूध थोडंसं घेतलं आणि ते म्हणाले जे इकडे आहे तेच तिकडे आहे, जे तिकडे आहे ते तिकडे आहे. इतकं सोपं कुठे सांगितलेलं मला अद्याप आढळलं नाही. तर आज मला असं म्हणायचं आहे की इथे सगळे कधी माझंच भान मला राहत नाही, थोडंसं गैरवल्यासारखं होतं. तर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी इथं सगळी जमली आहेत, सगळी दिग्गज मंडळी इकडे बसली आहेत आणि आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग ते निर्माण करतात. आपणही त्या आनंदाच्या तरंगात भाग घेऊया आणि त्याला सामोरे जाऊया आणि सुख समाधान शांती मिळवूया, असं ईश्वरचरणी गुरुचरणी माझी नम्र प्रार्थना करून आपण सर्व इतकं शांतपणे ऐकून घेतलं आणि एवढ्या लांबून सगळे आलेले आहात ह्या समारंभासाठी. कल्पना नसताना सगळे आलेले आहात म्हणून आपले सगळ्यांचे आभार म्हणून मी माझे 4 शब्द लांबलेले संपवतो. धन्यवाद. दादांच्या अतिशय उत्स्फूर्त अशा मनोगतानंतर मी या पुस्तकाचे प्रकाशक
श्री सखाराम आठवले यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करावा. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे श्री सुनीलजी चिंचोलकर. सत्कार आमच्या थोड्याशा दक्षिणातल्या पद्धतीने होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोकजी कामत. आजचे प्रमुख वक्ते गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष श्री मुकुंद दातार. यानंतर मी प्रमुख पाहुणे श्री सुनीलजी चिंचोलकरांना विनंती करते की त्यांनी दादांचा सन्मान करावा. तसंच मी सखाराम आठवले यांच्या भगिनी सौ दयाताई सहस्त्रबुद्धे यांना विनंती करते की त्यांनी दादांच्या पत्नी सौ अंजलीताई केळकर यांचाही या प्रसंगी सत्कार करावा. खरोखरच दक्षिणेच्या पद्धतीने भरभरी सत्कार इथे संपन्न झाले आहेत. यानंतर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे. इथल्या वाचकांबरोबरच हे पुस्तक संपूर्ण जगभरात कुठेही कुणालाही त्वरित उपलब्ध व्हावं यासाठी आज या पुस्तकाच्या छापील प्रतिबरोबरच आपण त्याच्या ई-बुकचेही प्रकाशन करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते बुकगंगा पब्लिकेशनच्या सौ सुप्रिया लिमये यांना. व्यासपीठावर उपस्थित आहेतच. पुस्तकाच्या प्रतिबरोबरच ई-बुकची टॅबवरील प्रतही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी एका हातात प्रत आणि एका हातात टॅब असं घेऊन पुस्तक दोन्ही हात उंच करून दाखवावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा क्षण साजरा करूयात. या क्षणाची क्षणचित्र म्हणजे फोटो निघेपर्यंत कृपया सर्वांनी थांबावं ही विनंती.
अध्यक्ष महोदयांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन झाल्याचं जाहीर करावं. आयुष्याची गोळाबेरीज या एका उत्कृष्ट पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. हे पुस्तक मी पूर्णपणे वाचलेलं असल्यामुळे उत्कृष्ट असं म्हणालो. आणि तुम्हाला अशी विनंती करतो की